मागील भागात आपण पाहिलं, राघवला त्याचा भूतकाळ आठवत होता. रावसाहेबांच्या अकाली मृत्यूने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यातच रावसाहेबांच्या भावंडांनी माईंना आणि राघव रजनीला घराच्या संपत्तीतून बेदखल केलं होतं. माई राघव आणि रजनीला घेऊन गाव सोडून निघाल्या होत्या. आता पाहू पुढं. हे जीवन सुंदर आहे, भाग 32. राघव आणि रजनीला घेऊन माई एका स्टेशनवर उतरल्या आणि स्टेशनच्या बाहेर आल्या. रस्ता नेईल तिकडं त्या चालत होत्या. मोठमोठ्या इमारती, मोठमोठे रस्ते बघून माई थोड्या घाबरल्या होत्या. माई भेदरलेल्या नजरेनं सगळीकडं बघत चालत होत्या. रस्त्यावरून जाणारा येणारा आपल्याचकडं बघतोय असं त्यांना वाटत होतं. आपण एकटेच आणि सोबतीला हे 2 छोटे जीव, असं घाबरून चालणार नाही. मुलांसाठी आपल्याला खंबीर राहावंच लागेल. माईंनी मनाशीच विचार केला आणि त्या चेहऱ्यावर एक प्रकारचा विश्वास घेऊन चालू लागल्या. आता त्यांना लोकांच्या नजरा बोचत नव्हत्या. माई मुलांचा हात धरून रस्त्यानं चालत जात होत्या. काही अंतर गेल्यावर त्यांना रस्त्याच्या बाजूनं एक चहाची टपरी दिसली. चालून चालून माई आणि मुलं थकले होते. माई त्या चहाच्या टपरीवर गेल्या. दोघं नवरा बायको मिळून ती टपरी चालवत होते. थोडं पाणी मिळेल का? माईंनी तिथल्या बाईला विचारलं. त्या बाईनं माईंना आणि मुलांना पाणी दिलं. तिथं ठेवलेल्या बिस्किटाच्या आणि सोनपापडीच्या डब्याकडं रजनी आणि राघव आशाळभूत नजरेनं पाहू लागले. काही खायचं का? त्या बाईंनी दोघांची नजर अचूक हेरली. रजनीनं मान डोलवली. राघवनं मात्र नकार दिला. राहू द्या ताई, पैसे नाहीत माझ्याजवळ काही घ्यायला. माईंनी आवंढा गिळला. नसू दे ग, मुलांना भूक लागली. असं किती खाणार आहेत ते? ती बाई म्हणाली. नको, असं रोज कोणी फुकट देणार आहे का खायला? राहू द्या, माई म्हणाल्या. फुकट कशाला? आता थोड्या वेळात इथं गर्दी होईल बघ. तेव्हा तू इथं चहाचे कप आणि ग्लास, प्लेटा धुवून दे. त्या बदल्यात मुलांना खाऊ दे. त्या बाईंची कल्पना माईंना पटली. त्या टपरीवाल्यांनी माईंना आणि मुलांना चहा पाव दिले. तेवढं खाऊनच तिघांनाही जरा बरं वाटलं. का ग, नवीन आहे का शहरात? त्या बाईनं विचारलं. माईनं मान डोलवली. राहायला कुठं? त्या बाईनं अजून चौकशी केली. सध्या तरी वाट फुटेल तिकडं, माई उत्तरल्या. एक काम करतेस का? माझ्यासोबत चल माझ्या घरी. एखादं काम मिळालं की मग देईल मी ते तुला काम. अशी मुलांना घेऊन कुठं कुठं फिरत राहशील? ती बाई म्हणाली. नको, आभारी आहे मी. तिच्यासोबत जावं की नाही? माईंसमोर द्विधा परिस्थिती उभी राहिली. तिथलं काम आटोपून माई तिथून निघाल्या. पण अनोळखी शहरात नेमकं कुठे जावं ते माईंना कळत नव्हतं. त्या टपरीपासून काही अंतरावर असणाऱ्या झाडाखाली जाऊन बसल्या. दुपार झाली. रजनी आणि राघव माईंच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेले. संध्याकाळ झाली आणि हळूहळू अंधार पडायला लागला. आता मात्र माईंना ती सकाळची
अनोळखी टपरीवाली ओळखीची वाटायला लागली. माई परत त्या टपरीवालीजवळ गेल्या. आलीस होय, जाऊ थोड्या वेळात घरी, ती टपरीवाली म्हणाली. तिनं आणि तिच्या नवऱ्यानं मिळून सगळी आवराआवर केली. एका सायकलवर सगळं सामान ठेवलं आणि ते निघाले. चल, येतेस ना घरी, ती बाई परत म्हणाली. माईंनी मान डोलवली. मी कमला आणि हा माझा नवरा श्रीपती, त्या बाईंनी स्वतःची ओळख करून दिली. ताई, मुलांचे पाय दुखतील चालून, बरंच दूर जायचंय आपल्याला, मुलांना सायकलवर बसवा हवं तर, श्रीपती म्हणाला. रजनीला त्यानं सायकलच्या सीटवर बसवलं. हातात सायकल घेऊन तोही सोबत चालू लागला. कुठून आलीस? चांगल्या घरची दिसते, कमलानं तिला विचारलं. नशिबाचे फासे पलटले की काही चांगलं राहत नाही, माईंनी उसासा टाकला. बोलत बोलत सर्वजण एका झोपडपट्टीत आले. कमलानं एका पत्र्याच्या खोलीच्या दरवाजाचं कुलूप उघडलं. त्याच खोलीच्या भिंतीला लागून श्रीपतीनं सायकल उभी केली. राघवनं त्याला सामान काढण्यासाठी मदत केली. माई, कमला, राघव आणि रजनी आत गेले. श्रीपती मात्र बाहेरच दाराजवळ बसून होता. मागच्या अंगणात मोरी आहे, जा, तूही हातपाय धुवून घे आणि मुलांनाही धुवायला लाव, कमला म्हणाली. माई आणि मुलं मागच्या अंगणात गेले. तोपर्यंत कमलानं भाकरी बनवायला घेतल्या. मी काही मदत करू का? माईंनी तिला विचारलं. राहू दे, करते मी, कमला म्हणाली. मला नाही आवडणार तसं, मीच भाकरी टाकते, माई म्हणाल्या. भाकरी राहू दे, हवं तर तू पिठलं कर, तेवढंच मला दुसऱ्यांच्या हातचं खायला तरी मिळेल, कमला म्हणाली. तिच्या भाकरी झाल्यावर माईंनी पिठलं बनवलं. पिठल्याचा घमघमाट सगळीकडं पसरला होता. सगळेजण जेवायला बसले. 2 दिवसानंतर राघव आणि रजनीच्या पोटात पोटभर अन्न पडलं होतं. दोघंही जेवल्यावर लगेच झोपून गेले. दुसऱ्या दिवशी माईंनी कमलाला सगळ्या कामात मदत केली. कमला पाणी आणायला नळावर गेली तोपर्यंत माईंनी स्वयंपाक केला. माई, 2 कामं आहेत, कोणतं काम करायचं तूच सांग. म्हणायला नशिबानं तुला साथ दिली नाही, पण त्या मानानं लवकर काम मिळालं, कमला म्हणाली. कोणते कामं ग? माईंनी तिला विचारलं. एका ठिकाणी धुण्या भांड्याचं काम आहे आणि एका घरी दोन्ही वेळच्या स्वयंपाकाचं. स्वयंपाकाच्या कामाचे बरे पैसे मिळतील आणि तसंही तुझ्या हाताला चव आहे, कमला म्हणाली. माई स्वयंपाकाच्या कामासाठी तयार झाल्या. कमलाचा नवरा श्रीपती चहाची टपरी लावायला एकटाच गेला. माई कमलासोबत जाऊन कामाबद्दल विचारून आल्या. तिथं गेल्यावर माईंना काम मिळालं. माईंच्या डोळ्यात अश्रू आले. का ग, काय झालं? माईंच्या डोळ्यातलं पाणी बघून कमलानं विचारलं. ज्यांना आपलं म्हटलं त्यांनी साथ दिली नाही, तू मात्र देवासारखी धावून आलीस, माई म्हणाल्या. तुझ्यासारख्याच परिस्थितीतून आम्हीही गेलो ग, म्हणूनच कदाचित प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे, कमला म्हणाली. माईंचं स्वयंपाकाचं काम सुरू होतं. काही दिवसात माईंनी कमलाच्या झोपडीच्या बाजूला स्वतःची झोपडी उभी केली. माईंना अजून 3 घरच्या स्वयंपाकांचे कामं मिळाले. पैशांची बऱ्यापैकी सोय झाल्यावर
माईंनी राघव आणि रजनीचं नाव शाळेत टाकलं. शाळा साधीच होती, पण राघव आणि रजनीला आपल्या माईंच्या कष्टाची जाणीव होती. दोघंही मन लावून शिकायचे आणि मन लावून अभ्यास करायचे. एक दिवस माई एका घरी स्वयंपाकाला गेल्या. त्या घरी पाहुणे येणार होते. माईंनी पाहुणचाराचा सगळा स्वयंपाक केला. माई तिथून निघाल्या. त्रिशलाबाई, तुम्ही इकडं कशा? एका पुरुषी आवाजानं माई जाता जाता थांबल्या. भाऊजी, माईंसमोर त्यांच्या चुलत बहिणीचे यजमान उभे होते. तुम्ही घर सोडून गेल्यावर 1-2 दिवसात तुमचे भाऊ कामानिमित्त तुमच्या गावी गेले होते. तुम्ही घर सोडून गेलात हे कळलं. त्याच दिवशी संध्याकाळी रेल्वेच्या खाली एका बाईनं 2 मुलं घेऊन आत्महत्या केल्याची बातमी कळली. सगळ्यांना वाटलं त्या तुम्हीच आहात. तुमच्या भावांनी तुमचे विधी देखील केले, तो इसम सांगू लागला. माईंच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. भाऊजी, तसंही मी आता सगळ्यांसाठी मेलीच आहे. माझ्यासाठी एक काम कराल का? मी जिवंत आहे आणि इकडं आहे हे कुणाला सांगू नका. मोठ्या मुश्किलीनं आम्ही पुन्हा उभं राहायचा प्रयत्न करतोय. आता मात्र पुन्हा त्या नात्यांचं ओझं नका आणू. माई म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या. काही दिवसांनी कमलाही ते शहर सोडून गेली. माईंनी एका घरी किरायानं एक खोली पाहिली. स्वयंपाकाची अजून 2 घरं वाढली होती. त्याचबरोबर दुपारच्या वेळात माई फराळाचं बनवून देत होत्या. धान्य निवडून देण्याची कामं करून देत होत्या. पुढं राघव मोठा झाल्यावर शाळा सुटल्यावर एका किराणा दुकानात काम करू लागला. दुकानात पुड्या बांधायचं काम करताना राघव पुस्तकं वाचू लागला. हिशोबात राघव एकदम पक्का होता. सगळा हिशोब तो 2 मिनिटात करायचा. त्याची हुशारी बघून दुकानदारानं दुकानात गिऱ्हाईक नसल्यावर त्याला अभ्यासाची परवानगी दिली होती. त्यामुळं राघवचा अभ्यास होत होता आणि माईंना तेवढाच हातभार लागू लागला. बघता बघता राघवची 10वीची परीक्षा संपली. परीक्षा संपल्यावर राघवनं सकाळी वर्तमानपत्र टाकायचं कामही सुरू केलं. रोज सकाळी जाऊन वर्तमानपत्राची गाडी आली की त्यातून वर्तमानपत्र उतरवून घेणं, एजन्सीत ते वाटू लागणं आणि नंतर सायकलवर फिरून घराघरात वर्तमानपत्र टाकायचं काम राघव करू लागला. 11वीत त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा होता. आपल्या माईवर आपल्या शिक्षणाचा भार कमीत कमी यावा म्हणून राघवही प्रयत्न करत होता. रोज सकाळी सायकलवर पेपर टाकायला जाताना तो SB कॉलेज समोरून जायचा. तिथं 2 क्षण थांबून कॉलेजची मोठी इमारत डोळे भरून बघायचा. त्यानं ठरवलं होतं पुढं शिकायचं तर SB कॉलेजमधूनच. खूप शिकायचं, आपल्या माईचं बाबाचं नाव मोठं करायचं, आपल्या काकांपेक्षाही खूप श्रीमंत व्हायचं. जे सुख आपल्या माईला रजनीला मिळालं नाही ते त्यांच्या पायाशी आणून ठेवायचं. प्रत्येकाची एक वेळ असते, माझी ही वेळ येईलच. आपल्या मनगटावर असलेल्या रावसाहेबांच्या घड्याळावरून तो मायेनं हात फिरवायचा. राघवचं स्वप्न पूर्ण झालं होतं. माईंच्या कष्टाचं चीज झालं होतं. राघवला 12वीत खूप चांगले मार्क्स मिळाले होते. राघव बोर्डात 2रा आला होता आणि त्यासोबतच त्याला स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. त्यामुळं त्याच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला होता.
राघवचा कॉलेजमधला पहिलाच दिवस होता आणि वॉचमननं त्याच्या कपड्यावरून पाण उतारा केला होता. वॉचमनचा राग मनात धरून राघव आपल्याच तंद्रीत वर्गाकडं निघाला होता. त्याच्या आजूबाजूनं कोण जातंय ह्याकडं त्याचं लक्षच नव्हतं. आज माझ्या राहणीमानावरून असं बोलतोय तो, पण एक दिवस येईल माझ्याजवळ सगळं असेल, तेही मी माझ्या कष्टानं कमावलेलं. नसेल तो फक्त अशा फालतू लोकांसारखा गर्व. राघव स्वतःशीच बडबडत चालत जात होता आणि चालता चालता तो कुणाला तरी धडकला. आई ग, मंजूळ आवाजानं तो भानावर आला. त्यानं चमकून इकडं तिकडं पाहिलं. आजूबाजूला कुणीच नव्हतं. नेमकं आपण कुणाला धडकलो? भास वगैरे तर नव्हता ना? राघवला आपल्या हातातले रजिस्टर खाली पडल्याचं एकदम लक्षात आलं आणि त्याचं लक्ष खाली गेलं. त्याचे पडलेले रजिस्टर ती गोळा करत होती. ती पांढरा चुडीदार कमीज आणि त्यावर लाल रंगाची बांधणीची ओढणी घेतलेली. ती ओढणी सुद्धा हवेसोबत मस्त खेळत होती. तिच्यावर तो ड्रेस अगदीच खुलून दिसत होता. एका हातात नाजूकसं घड्याळ आणि दुसऱ्या हातात करड्या रंगाच्या मेटलच्या बांगड्या आणि हातात कसलासा धागा बांधलेला. ती अगदी गोरीपान, कमरेपर्यंत लांब काळे सिल्की केस, दोन्ही बाजूंनी थोडे थोडे केस घेऊन त्याला एक क्लचर लावलेलं. चेहऱ्यावर केसांच्या 2-4 बटा आलेल्या. हवा जणू तिच्या केसांमार्फत तिच्या गालाला स्पर्शून जात होती. गोड गुलाबी ओठ, सरळ नाक, आखीव भुवया. भुवयांच्या बरोबर मध्ये एक नाजूकशी टिकली आणि अथांग सागरासारखे निळशार डोळे. राघव तिच्या डोळ्यात अगदी हरवून गेला होता. एका हातानं ओढणी सांभाळत चेहऱ्यावरचे केस मागे करत ती उठून उभी राहिली. एक्सक्यूज मी, ती अगदी गोड आवाजात म्हणाली. राघव तिच्या निळाशार डोळ्यांमध्ये बघतच होता. एक्सक्यूज मी, ती अजून थोडं मोठ्यानं बोलली तसा राघव भानावर आला. काय बोलावं त्याला काहीच कळत नव्हतं. सॉरी, चूक माझीच होती. मी गप्पांमध्ये एवढी गुंग झाले होते की माझं लक्ष समोर नव्हतं आणि तुला येऊन धडकले बघ. तुला लागलं तर नाही ना? ती बोलत होती. राघवच्या कानात तिचा मंजूळ आवाज घुमत होता, पण त्याचं सगळं लक्ष तिच्या डोळ्यात होतं. हॅलो, तिनं राघवच्या डोळ्यासमोरून हात फिरवला. तसा राघव दचकलाच. तिनं त्याचे रजिस्टर त्याला दिले आणि परत मैत्रिणींसोबत गप्पा करत ती निघाली. वाऱ्यानं तिचे लांब लांब मोकळे केस अगदी भुरभुर उडत होते. राघव तिच्याकडं बघतच होता. कुठून तरी त्याला गाण्याच्या ओळी ऐकू येऊ लागल्या. उडता ही फिरू इन हवाओं में कहीं, या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं, एक कर दूं आसमां और ज़मीं, कहो यारो क्या करूं क्या नहीं, पहला नशा पहला खुमार. कसा वाटला आजचा भाग? कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.